नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी. मित्रांनो, तुम्हा सर्व विद्यार्थ्यांचं ज्यांचा 10वीमध्ये चांगले गुण मिळवून डिप्लोमाला प्रवेश भेटलेला आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांचं मी गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे स्वागत करतो, सगळ्यांचं अभिनंदन करतो. लक्षात घ्या, आत्तापर्यंत तुम्ही 10thमध्ये शिकत होतात आणि 10thमध्ये तुम्ही जी लास्टला एक्झाम दिलेली आहे बोर्ड एक्झाम, त्यामध्ये तुम्हाला गुण मिळवून डिप्लोमाला प्रवेश भेटलेला आहे. मग 10वीपर्यंत तुम्ही जे बोर्ड रेफर करत होतं किंवा जे बोर्ड तुम्हाला अभ्यासासाठी होतं ते होतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर सेकंडरी एज्युकेशन, बरोबर. त्यांनी जो सिलेबस दिला होता किंवा त्यांनी जो एक्झाम पॅटर्न होता त्याप्रमाणे तुम्ही अभ्यास केलेला आहे, त्याप्रमाणे एक्झाम दिलेली आहे. आता लक्षात घ्या, डिप्लोमाला प्रवेश भेटल्यानंतर तुम्ही आता टेक्निकल एज्युकेशनला सुरुवात करत आहात आणि टेक्निकल एज्युकेशन तुमच्यासाठी जो सिलेबस आहे किंवा जो एक्झामचा पॅटर्न असणार आहे त्यासाठी आता तुमचं कोणतं बोर्ड असणार आहे, त्यासाठी आता तुम्हाला बोर्ड असणार आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड फॉर टेक्निकल एज्युकेशन, म्हणजेच MSBTE. कळलं? मग आता तुम्हाला MSBTनं जो सिलेबस दिलेला आहे, जो पॅटर्न दिलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्याप्रमाणे एक्झाम्स द्यायच्या आहे, बरोबर. मग आता टेक्निकल एज्युकेशन स्टार्ट करताना लक्षात घ्या, जो तुमचा सिलेबस किंवा पॅटर्न असणार आहे तो डिफाईन केला जातो डिप्लोमासाठी स्कीमनुसार. आणि यावेळेस जे विद्यार्थी ॲडमिशन घेतलेलं आहे त्यांना स्टडी करायची आहे आय स्कीम. मग आय स्कीम जे आहे तुम्ही MSBTच्या वेबसाईटवरनं डाउनलोड करू शकता, तिथं तुम्हाला सगळा डेटा भेटून जाईल. आय स्कीम जे आहे ते आय स्कीममध्ये जो काही सिलेबस आहे, एक्झाम पॅटर्न आहे, त्यानुसार तुम्हाला सगळी तयारी करायची आहे, त्यानुसार तुम्हाला पेपर द्यायचे आहे. आता लक्षात घ्या, सिलेबस जर बघितला तर फर्स्ट इयरचे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी मटेरियल सायन्स नावाचा एक सब्जेक्ट आहे फर्स्ट सेममध्ये. आणि जो मटेरियल सायन्स नावाचा सब्जेक्ट आहे त्यामध्ये बेसिकली 2 पार्ट आहे. कोणकोणते 2 पार्ट? एक आहे फिजिक्सचा पार्ट, एक आहे केमिस्ट्रीचा पार्ट. मग आता बघा, लास्ट लेक्चर तुम्ही जर बघितलं असेल या अगोदरचं, तर पंकज सरांनी तुम्हाला जे काही टोटल आय स्कीमचा पॅटर्न आहे मटेरियल सायन्सचा, मग त्यामध्ये सिलेबस काय असणार आहे त्यांनी केमिस्ट्रीचा सिलेबस एक्सप्लेन केला असेल. त्यानंतर दोन्ही फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा किती एक्झाम्स होणार आहे, एक तुमची दोन युनिट टेस्ट होणार आहे आणि त्यानंतर लास्टला एक एंड सेम एक्झाम होणार आहे, बरोबर. आणि लास्टला जी एंड सेम एक्झाम होणार आहे ती आहे 35 मार्काची एक्झाम. मग त्या 35 मार्काच्या एक्झाममध्ये असेल किंवा पहिल्या 2 युनिट टेस्ट असतील. लक्षात घ्या, दोन्ही टेस्टमध्ये तुम्हाला जे क्वेश्चन्स फेस करायचे आहे ते आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. जसं तुम्ही आता 10thला बघितलं की 10thला तुम्ही थिअरी क्वेश्चन लिहित होते, बरोबर. थिअरी क्वेश्चन होता, त्याच्याखाली तुम्हाला ब्रॉड आन्सर लिहायचं आहे. 4 मार्काला असेल, 2 मार्काला असेल किंवा 6 मार्काला असेल, बरोबर. पण आता ज्यावेळेस तुम्ही मटेरियल सायन्सचा पेपर देणार आहात तर त्यामध्ये तुम्हाला एक क्वेश्चन दिलेलं राहील, त्याच्याखाली 4 ऑप्शन्स असणार आहे आणि त्यामधनं एक करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचं आहे. दॅट इज मल्टिपल चॉईस क्वेश्चन. मग आता बघा, आपण आजपासनं मटेरियल सायन्सचा जो फिजिक्सचा पार्ट आहे तर फिजिक्सच्या पार्टला स्टार्ट करणार आहे. त्या फिजिक्सचा पार्टला आपल्याला कसा अभ्यास करता येईल त्यासाठी मी तुम्हाला गाईड करणार आहे. ओके, माय सेल्फ जेजुरकर सर. मी तुम्हाला इथून पुढं जे फिजिक्सचा टोटल जो सिलेबस असेल पूर्ण बेसिक्सपासनं एंडपर्यंत तुम्हाला मदत करणार आहे, तुम्हाला गाईड करणार आहे. आता लक्षात घ्या, फिजिक्सचा सिलेबस जर तुम्ही डाउनलोड केला असेल किंवा आपल्या ॲपमध्ये पण तिथं स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये गेले तर तिथं सिलेबस दिलेला आहे. लक्षात घ्या, फिजिक्सचा सिलेबस जर बघितला तर फिजिक्सचा जो सिलेबस आहे, फिजिक्सचा सिलेबस मित्रांनो आपण 3 युनिटमध्ये डिवाईड केलेला आहे. किती युनिटमध्ये? 3 युनिटमध्ये. पहिला आहे युनिट 1, नंतर आहे युनिट 2 आणि नंतर आहे युनिट 3. काय आहे? युनिट 3. आता बघा, आत्तापर्यंत तुम्ही ज्यावेळेस 10thपर्यंत स्टडी करत होता तर तुम्ही बघितलं की चॅप्टरनुसार सिलेबस डिवाईड केलं होतं, बरोबर. चॅप्टर 1, चॅप्टर 2, चॅप्टर 3 अशा प्रकारे. आता ज्यावेळेस MSBTचा सिलेबस आहे तर फिजिक्सचं जर आपण घेतलं तर त्यामध्ये 3 युनिट आहे आणि बेसिकली प्रत्येक युनिटमध्ये एक चॅप्टर आहे. आता प्रत्येक सब्जेक्टला असं होईलच असं नाही की एक युनिटमध्ये 2-3 पण चॅप्टर असू शकता, बरोबर. त्यामुळे पण फिजिक्सचं जर बघितलं तर यामध्ये आपण बेसिकली एकच चॅप्टर आहे. एक युनिट 1 जर बघितलं तर त्यामध्ये तुमचा जो चॅप्टर आहे तो युनिट 1 आहे, तो आहे युनिट अँड मेजरमेंट. युनिट अँड मेजरमेंट. आता तुम्ही ऐकलं पण या असेल या अगोदर, व्हॉट इज युनिट, व्हॉट इज मेजरमेंट, त्याला आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. नेक्स्ट बघा, युनिट 2 आहे. मग आता युनिट 2मध्ये काय आहे तुम्हाला? इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि सेमी कंडक्टर, म्हणजे थोडा इलेक्ट्रिकलचा पार्ट आहे. काय म्हणतोय मी? इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम आणि काय आहे? सेमी कंडक्टर. आणि जे तिसरं युनिट आहे तुमचं हीट अँड ऑप्टिक्स.
म्हणजे हीटच्या रिलेटेड काही स्टडी करायचं आहे, काही ऑप्टिकल जे काही टर्मिनॉलॉजीज आहे किंवा त्याच्या रिलेटेड जे लॉज आहे ते तुम्हाला इथं अभ्यास करायचे आहे. लक्षात आलं? कोणकोणती 3 युनिट आहे? युनिट अँड मेजरमेंट, इलेक्ट्रिसिटी, मॅग्नेटिझम, सेमीकंडक्टर आणि हीट अँड ऑप्टिक्स. आता ज्या पहिल्या 2 युनिट टेस्ट होणार आहे त्यामध्ये पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे आणि लास्टला जी एंड सेम एक्झाम होणार आहे त्यामध्ये 35 मार्क्सचे पण मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. आता हा जो एक्झाम पॅटर्न आहे त्यामध्ये किती क्वेश्चन असतील, किती मार्कला असतील, हा सगळा जो फर्स्ट व्हिडिओ त्यामध्ये पंकज सरांनी एक्सप्लेन केलेला आहे. तो तुम्ही बघितला नसेल तर तो अगोदर बघून घ्या. बरोबर. आता लक्षात घ्या, इथं जो युनिट 1 आहे, युनिट 2 आहे आणि युनिट 3 आहे याचं मार्क डिस्ट्रीब्युशन जर तुम्ही बघितलं तर जो युनिट 1 आहे, दिस युनिट 1 विचारला जातो नियर अबाउट 5 मार्क्ससाठी विचारला जातो. त्यानंतर युनिट 2 जर बघितलं तर नियर अबाउट 16 मार्क्ससाठी विचारला जातो आणि युनिट 3 जर बघितलं तर नियर अबाउट 14 मार्क्ससाठी बघितलं जातं. मग ॲडिशन करा, ॲडिशन येते सगळ्यांना. बरोबर. ॲडिशन करा, किती? 5 + 16 + 14 किती? 35 मार्क्स. म्हणजे टोटल फिजिक्सची जी लास्टला एक्झाम होणार आहे सेमिस्टरच्या एंडला, जसं तुम्ही 9वी 10वीपर्यंत एंड सेमिस्टर एक्झाम व्हायची त्याचप्रमाणे इथं तुमची फिजिक्सची किंवा कोणत्याही सब्जेक्टची शेवट एंड सेम एक्झाम होणार आहे आणि ती एंड सेम एक्झाम जी आहे फिजिक्सची ती असणार आहे 35 मार्काची. म्हणजे इन टोटल तुमची जी एंड एक्झाम होत असते ती असते 70 मार्काची. पण मटेरियल सायन्स हा एक सब्जेक्ट आहे, तो टोटल 70 मार्क्सला असणार आहे एंड सेम एक्झाम. पण त्यापैकी फिजिक्सचे 35 मार्क आणि केमिस्ट्रीचे 35 मार्क अशाप्रमाणे असणार आहे. कळलं? त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही, एकदम सिस्टमॅटिक आहे. आपण एकदम व्यवस्थित स्टडी करणार आहोत. आणि बघा, ज्या एक्झामला तुम्हाला जसे क्वेश्चन विचारले जाणार आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, तर प्रत्येक चॅप्टर झाल्यानंतर, प्रत्येक युनिट झाल्यानंतर त्याच्या शेवटी आपण जास्तीत जास्त असे मल्टिपल चॉईस क्वेश्चन सॉल्व्ह करून घेणार आहोत की जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस राहील. आणि असं पण होऊ शकतं की आपण जे क्वेश्चन घेणार आहोत त्यामधले पण क्वेश्चन एक्झाममध्ये येऊ शकतात. कारण आपण लॉजिकली अंदाज लावू शकतो की एक्झाममध्ये काय विचारलं जाऊ शकतं. तर प्रत्येक टॉपिकची आपण बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तयारी करून घेणार आहोत. त्यामुळे काही घाबरायचं कारण नाही, एकदम सिम्पल वेने आपण जाणार आहोत आणि कन्सेप्च्युअल लेवलला डिस्कशन करणार आहोत. कळलं? त्यानंतर आता बघा आपला फ्लो कसा असणार आहे. बघा, ज्यावेळेस मी इथं तुम्हाला कन्सेप्ट सांगतो आहे, शिकवतो आहे, त्यावेळेस तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवू शकता फर्स्ट वे. किंवा सेकंड, जो आपलं अँड्रॉईड ॲप आहे तर अँड्रॉईड ॲपमध्ये तुम्ही जर बॅचमध्ये गेले तर बॅचमध्ये स्टडी मटेरियल सेक्शन आहे आणि त्या स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये ज्या नोट्स आहेत त्या नोट्स मी ज्या काही ड्रॉ केलेल्या आहे नोट्स, त्या नोट्स तिथं प्रोव्हाइड केलेल्या आहे PDF फॉर्मॅटमध्ये. तर तिथं पण तुम्ही बघू शकता किंवा इथं चालूमध्ये पण तुम्ही स्वतःच्या नोट्स बनवू शकता. बट व्हॉट आय विल सजेस्ट की तुम्ही काय करा, स्वतःच्या नोट्स बनवण्याचा ट्राय करा, म्हणजे तुमच्या जास्त लक्षात राहील, तुमच्या लँग्वेजमध्ये नोट्स बनलेले असतील. बरोबर. आणि काही डाऊट असेल, कोणत्याही प्रकारचं डाऊट असेल, प्रॉब्लेम असेल तर बघा तुम्ही मला व्हॉट्सअप करा किंवा आपलं जे अँड्रॉईड ॲप आहे गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमीचं, तर त्यामध्ये चॅट सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या क्वेरीज टाकू शकता आणि त्याला आपण रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. तुमच्या ज्या काही क्वेरी असतील त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. लेट मी गिव्ह दी माय नंबर. माझा व्हॉट्सअप नंबर मी देऊन ठेवतो, म्हणजे काय की तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सो दिस इज माय व्हॉट्सअप नंबर 7972757370. सर खूपच भारी नंबर आहे. बरोबर. 7972757370. ओके. तर हा जो नंबर आहे तो तुम्ही सेव्ह करून ठेवा. व्हॉट्सअप तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. जे काही क्वेरीज असेल ते आपण सॉल्व्ह करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. ओके. सो दिस वॉज द इंट्रोडक्शन. आता लेट स्टार्ट विथ द सिलेबस. आपण काय करूया, आपला जो फर्स्ट युनिट आहे युनिट अँड मेजरमेंट त्याला स्टार्ट करूया. ओके. सो लेट स्टार्ट द फर्स्ट युनिट. युनिट काय आहे? युनिट अँड मेजरमेंट. युनिटचंच नाव आहे युनिट अँड मेजरमेंट. आता बघा लक्षात घ्या, फिजिक्समध्ये एंटर करताना तुम्हाला फिजिकल क्वांटिटी माहीत असणं खूप गरजेचं आहे. मग सर व्हॉट इज फिजिकल क्वांटिटी? फिजिकल क्वांटिटी कशाला म्हणणार? लक्षात घ्या इथं. आता मित्रांनो चला एक एक्झाम्पल घेऊया आपण. ओके. एक एक्झाम्पल ले लेते हे. सर व्हॉट इज एक्झाम्पल? आता बघा व्यवस्थित ऐकायचं एक्झाम्पल. काय एक्झाम्पल आहे? सपोज 2 मित्र आहेत, ए आणि बी मित्र आहेत. आता काय झालेलं आहे, जो ए मित्र आहे तो ए मित्र कुठंतरी एक क्रिकेट मॅच बघायला गेलेला आहे. सपोज आपण असं म्हणूया की एक ग्राउंड आहे, हे काय आहे, एक क्रिकेटचं ग्राउंड आहे आणि त्याची ही काय आहे, बाउंड्री आहे. अरे वा, बाउंड्री पण आहे. बरोबर. मग आता बघा याच्यामध्ये इथं असणारे पिच, याच्यामध्ये असणारे बॅट्समन, याचे असणारे बॉलर. ओके. आता लक्षात घ्या इथं काय होतं आहे की तुमचा जो ए मित्र आहे तो ए मित्र इथं मॅच बघत आहे स्टेडियममधनं. बरोबर.
आणि जो बी मित्र आहे तो बी मित्र घरी बसलेला आहे. आता काय केलं, ह्या ए मित्रानं बी मित्राला कॉल केलेला आहे आणि इथं जे काही घडतं आहे हा ए मित्र बी मित्राला सांगतो आहे. मग तो कसं सांगतोय आता लक्षात घ्या. काय झालं की हा जो बॅट्समन आहे या बॅट्समननं एक बॉल हिट केला, एक बॉल मारला आणि असा मारला की तो बाउंड्रीच्या बाहेर गेला. मग आता लक्षात घ्या, जर बाउंड्रीच्या बाहेर बॉल गेला, इथनं बॉल मारला तो बाउंड्रीच्या बाहेर गेला आणि बॉल जाताना इथं टप्पा पडला आणि मग बॉल बाहेर गेला. मग ह्या ए जो मित्र होता त्यानं बीला लगेच फोन करून सांगितलं. काय सांगितलं की अरे जर बॉल जर या बाउंड्रीच्या ह्या लाईनच्या जर बाहेर गेला तर काहीतरी रन भेटता. आणि त्याने सांगितलं त्या ज्यावेळेस हा बॉल बाहेर गेला इथं बोर्डवरती लिहिलेलं होतं 4 रन. मग ह्या एनं बीला काय इन्फॉर्मेशन दिली की ज्यावेळेस बॉल ह्या लाईनच्या बाहेर जातो त्यावेळेस 4 रन भेटतात. बरोबर. आता परत काय झालं, परत सेकंड बॉल ह्या बॅट्समननं मारला आणि तो बाउंड्रीच्या बाहेर डायरेक्ट गेला आणि त्यावेळेस बघितलं एनं की इथं 6 रन लिहिलेलं होतं. मग आता मला सांगा, ज्यावेळेस एनं लगेच बीला फोन करून सांगितलं की अरे तसं नाही आहे, जर बॉल टप्पा पडून जर बाहेर गेला तर 4 रन भेटतात आणि बॉल जर डायरेक्ट बाहेर गेला तर 6 रन भेटतात. मग बीला काहीतरी इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. सर हे एक्झाम्पलवरून आम्हाला फिजिक्स काय करणार लक्षात घ्यायचं. आता एकदम कॉन्सन्ट्रेट करा. हे जे काही इथं घडतं आहे, ज्या ठिकाणी घडतं आहे हे आहे तुमचं फिजिकल वर्ल्ड. हे काय आहे तुमचं फिजिकल वर्ल्ड. फिजिकल वर्ल्ड की जिथं काहीतरी फेनॉमेना घडते आहे, जिथं काहीतरी कंटिन्युअसली क्रिया घडते आहे. बरोबर. आजूबाजूला दिवसामध्ये भरपूर ॲक्शन्स घडत असतात, भरपूर रिॲक्शन घडत असतात. तर त्याचप्रमाणे हे एक फिजिकल वर्ल्ड आहे, आपलं नेचर आहे, आपलं वर्ल्ड आहे आणि याच्यामध्ये ह्या काहीतरी फेनॉमेना घडत असतात. इथं जो 4 गेलेला आहे किंवा 6 गेलेली आहे ही आहे फेनॉमेना. ही काय आहे फेनॉमेना. काहीतरी रिॲक्शन घडते आहे. आणि ह्या फिजिकल वर्ल्डमध्ये ह्या ज्या फेनॉमेना घडत आहे याला ऑब्झर्व कोण करतंय, याला ऑब्झर्व करतोय हा ए मित्र. आणि हा ए मित्र दुसरं कोणी नसून आपल्याला मदत करणारे आपले सायंटिस्ट आहेत. कोण आहेत, सायंटिस्ट. की जे काय करत असतात, ह्या इथं फिजिकल वर्ल्डमध्ये ज्या पण गोष्टी घडत आहे त्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात आणि त्या ऑब्झर्व करून त्या काय करत असतात, एक रूल बनवत असतात, लॉ बनवत असतात आणि ते लॉ आपण यूज करत असतो, त्याचा यूज करून टेक्नॉलॉजीज डेव्हलप करत असतो. बरोबर. आणि हे सायंटिस्ट ही इन्फॉर्मेशन कोणाला प्रोव्हाइड करताय, आपल्या वी पीपल आपल्याला प्रोव्हाइड करताय, आपण त्याचा यूज करतोय. बरोबर. मग दिस इज द सायंटिस्ट, दिस इज द फेनॉमेना ऑकरिंग ओव्हर हिअर आणि दिस इज द फिजिकल वर्ल्ड. मग सर फिजिक्समध्ये आपण काय करणार आहोत, तर फिजिक्समध्ये आपण हे जे काही इथं फेनॉमेना घडतं आहे त्याला एका लॉमध्ये कन्वर्ट करणार आहे, एका रूलमध्ये कन्वर्ट करणार आहे. सर आम्ही न्यूटनचे 3 लॉ बघितले होते 9वी 10वीला. कोणकोणते, न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ. मग हे जे न्यूटनचे लॉ तुम्ही बघितले म्हणजे काय झालं की न्यूटननं त्याला ज्या गोष्टी दिसत आहे इथं ह्या वर्ल्डमध्ये घडणाऱ्या गोष्टी दिसत आहे त्याला एका लॉमध्ये तयार केलं आणि तो लॉ लिहून टाकला. बरोबर. मग आता इथं बघा, हा जो लॉ लिहिला न्यूटननं त्यासाठी काहीतरी लँग्वेज गरजेची आहे. इथं ही फेनॉमेना घडते आहे यासाठी काहीतरी लँग्वेज तुम्हाला पाहिजे ना, काहीतरी वर्ड्स तुमच्याकडे पाहिजे, काहीतरी क्वांटिटीज तुमच्याकडे पाहिजे की ज्या काय करू शकता या फेनॉमेनाला रिप्रेझेंट करू शकता. म्हणजे इथं बघा आपण बघितलं की ह्या ज्यावेळेस बॉल इथं जातोय त्याला म्हटलं आपण 4 रन. मग ही 4 आपण त्याला काहीतरी क्वांटिटी दिलेली आहे. मग इथं लक्षात घ्या मित्रांनो, ज्यावेळेस अशा कोणत्या पण फेनॉमेना आपल्या नेचरमध्ये घडत असतात, आपल्या आजूबाजूला घडत असतात, तर त्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला एक लँग्वेज पाहिजे असते आणि ती लँग्वेज आपण तयार केलेली आहे विथ दी हेल्प ऑफ दी फिजिकल क्वांटिटी. सर फिजिकल क्वांटिटी नवीन वर्ड आलेला आहे. काय आहे फिजिकल क्वांटिटी, आपण त्याला एक्सप्लेन करणार आहोत. फक्त हे बॅकग्राऊंड असणं गरजेचं आहे की आपण ॲक्च्युली काम कुठं करतो आहे. लक्षात आलं. मग या फेनॉमेना लक्षात ठेवा, या सायंटिस्टला लक्षात ठेवा आणि हा सायंटिस्ट जो बी मित्राला सांगत होता त्याला लक्षात ठेवा. आणि हे कुठं घडते, पूर्ण हे फिजिकल वर्ल्डमध्ये घडतं आहे. बरोबर. आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. आता बघा मी कुठपर्यंत आलो होतो, फिजिकल क्वांटिटीपर्यंत. सर मग आता ह्या फिजिकल क्वांटिटी ज्या आहे तर त्या काही एक्झाम्पल देऊ शकता का. बघा तुम्हाला काही गोष्ट मेजर करायची असेल तर तुम्ही किलोग्रॅममध्ये मेजर करता, एखादा अंतर जर मोजायचं असेल तर ते मीटरमध्ये मेजर करता. मग हे लेंथ जे आहे, जे केजी तुम्ही मास मेजर करताय, ह्या सगळ्या काय आहे, या सगळ्या फिजिकल क्वांटिटीज आहेत. आणि त्या फिजिकल क्वांटिटीला आपल्याला मेजर करायचं असतं, त्याचा साईज मेजर करायची असते, त्याचा मॅग्निट्यूड मेजर करायचा असतो, त्याला म्हणता मेजरमेंट. त्यालाच तुम्ही काय म्हणता, मेजरमेंट, जे की आपली फर्स्ट युनिट आहे, युनिट अँड मेजरमेंट. मग सर मेजरमेंटला कसं डिफाईन करता येईल,
मग आम्ही एक्झाममध्ये असं सांगणार की मेजरमेंट असं आहे नाही. बघा मेजरमेंटला आपण डिफाईन करूया. आता मेजरमेंटला काय करूया, डेफिनेशन देऊया. मग आता बघा मेजरमेंटची डेफिनेशन आपण कशी देऊ शकतो. मेजरमेंट इज नथिंग बट द प्रोसेस ऑफ डिटरमाइनिंग द साईज ऑर मॅग्निट्यूड ऑफ एनिथिंग. इथं लिहितो मी. आता बघा लक्षात घ्या काय म्हटलं मी. मेजरमेंट इज नथिंग बट द process of determination of size or magnitude. दोन वर्ड महत्त्वाचे आहेत, साईज और मॅग्निट्यूड ऑफ समथिंग. हे समथिंग काय आहे तुमचं. समथिंग म्हणजे तुमच्या आहे फिजिकल क्वांटिटीज. लेंथ मेजर करायची आहे, टेम्परेचर मेजर करायचं आहे, मास मेजर करायचं आहे, त्या फिजिकल क्वांटिटीज आहे. त्याचं डिटर्मिनेशन म्हणजे काय, मेजरमेंट. किंवा तुम्ही असं म्हणू शकता और दिस मेजरमेंट इज नथिंग बट द कंपॅरिझन ऑफ द अननोन क्वांटिटीज विथ द नोन क्वांटिटीज ऑफ द सेम काइंड. सर डोक्यावरनं गेलं, आपण त्याला एक्सप्लेन करणार आहे. लक्षात घ्या. फर्स्ट लेट मी राईट द डेफिनेशन ओव्हर हिअर. डेफिनेशन लिहितो मी. तर काय, it is nothing but the comparison of unknown quantity with known quantity of same kind. आता इथं लक्षात घ्या. फर्स्ट डेफिनेशन व्यवस्थित लक्षात घ्या. काय म्हटलंय मी, दी प्रोसेस ऑफ डिटर्मिनेशन. काहीतरी डिटरमाइन करायचं आहे. काय डिटरमाइन करायचं आहे, साईज और मॅग्निट्यूड. आता इथं दोन एक्झाम्पल मी देतो, व्यवस्थित लक्षात घ्या. काय एक्झाम्पल आहे, सर मला आहे ना, मला काय करायचं होतं, एक इथं काहीतरी रोड आहे आणि ह्या रोडची मला लेंथ मोजायची आहे की हा किती लांब रोड आहे. मला कोणीतरी प्रश्न विचारला आहे की हा किती लांब रोड आहे, याची मला लांबी मोजायची आहे. आणि दुसरं एक्झाम्पल असं आहे की सर एक क्वांटिटी ऑफ शुगर आहे. सपोज मी किराणा दुकानात गेलो आणि किराणा दुकानात गेल्यानंतर मला शुगर घ्यायची होती, बरोबर, साखर घ्यायची आहे. आणि मी त्यांना सांगितलं की काही साखर द्या. आता काही साखर द्या म्हटल्यानंतर इथं काहीतरी साखर आलेली आहे. मग याला मी मोजणार कसं, मी किती साखरेला म्हणणार की ही काही साखर आहे, असं म्हणू शकत नाही मी, बरोबर. आता इथं लक्षात घ्या, ही जी लांबी आहे ही लांबी काहीतरी असणार आहे आणि ही लांबी आपल्याला मोजायची आहे. म्हणजेच याचा मॅग्निट्यूड आपल्याला सापडायचा आहे. म्हणजेच काय म्हटलं मी, डिटर्मिनेशन ऑफ दी मॅग्निट्यूड. मग इथं कशाचा मॅग्निट्यूड असणार आहे, लेंथचा मॅग्निट्यूड. कशाचा मॅग्निट्यूड, लेंथचा मॅग्निट्यूड. मग ही लेंथचा मॅग्निट्यूड, हे किती लांब रोड आहे हे मेजर करणं म्हणजे मेजरमेंट. म्हणजेच मी काय म्हणतो, डिटर्मिनेशन ऑफ दी मॅग्निट्यूड. आणि नेक्स्ट इथं जी काही शुगर आहे, जी मला साखरचं मास इथं दिलेलं आहे, साखरेचं काय असणार आहे, हे मास असणार आहे. मग हे मास किती आहे याची साईज मेजर करणं, याचं मॅग्निट्यूड मेजर करणं म्हणजेच काय, म्हणजेच आहे मेजरमेंट. कळतंय का, कळतंय. कोणती पण क्वांटिटी की त्याचा साईज मेजर करणं किंवा त्याची मॅग्निट्यूड मेजर करणं याला म्हणतात काय, मेजरमेंट. आता दुसरं मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, लक्षात घ्या. दुसरं एक्झाम्पल मी असं म्हटलं की काहीतरी अमाऊंट ऑफ शुगर माझ्याकडे आहे, काहीतरी अमाऊंट ऑफ शुगर आहे आणि ही जी शुगर आहे ह्या शुगरचं टोटल वेट आहे 1 kg. अरे वा, 1 किलोग्रॅम काय आहे, शुगर आहे. मग ही जी 1 किलोग्रॅम शुगर आहे आणि दुसरी मी काहीतरी अमाऊंट ऑफ शुगर घेतलेली आहे. इथं जर बघितलं तर थोडी शुगर आहे, इथं जर बघितलं तर जास्त शुगर आहे. मग मी काय करणार, ह्या शुगरला याच्याबरोबर कम्पेअर करणार. जर एवढी शुगर घेतली तर तिचं किती असते, 1 kg असते. मग मी बघणार हे याच्या किती टाइम्स आहे. एवढी शुगर जर असेल तर 1 kg आहे आणि त्याच्या ही जे इथं दिसते ही याच्या जवळजवळ डबल आहे. मग मी याला काय म्हणणार, 2 kg शुगर. याला म्हणणार मी 2 kg शुगर. म्हणजे मी काय केलं सर, मी काय केलं, इकडं लक्ष द्या. मी काय केलं, मी जो 1 kg शुगर होता तर दुसऱ्या शुगरला त्याच्याबरोबर कम्पेअर केलं. म्हणजे जो शुगरचं वेट मला माहीत होतं, एवढी शुगर असेल तर ते 1 किलो असतं हे मला माहीत होतं. मग मी काय केलं, जो दुसरं शुगर मला भेटलेलं आहे त्याला याच्याबरोबर कम्पेअर केलं आणि मला काय दिसलं की हे जे आहे ना हे याच्या डबल आहे. मग याच्या डबल आहे त्याच्यामुळे मी यांना म्हणलं 2 kg. आणि मी इथं काय केलं, 2 kg मेजरमेंट केलं शुगरचं, त्याचं मास मेजर केलं. म्हणजेच मी काय केलं तर सेम काइंडचा जो मेजरमेंट आहे, सेम काइंडची जी फिजिकल क्वांटिटी आहे त्याला कम्पेअर केलं अननोन क्वांटिटीला विथ नोन क्वांटिटी. कारण तुम्हाला माहित होतं की एवढं मास असेल तर त्याला 1 kg म्हणतात.
म्हणजेच मी काय केलं, जी अननोन क्वांटिटी होती त्याला नोन क्वांटिटी बरोबर कम्पेअर केलं आणि मासचं मेजरमेंट केलं. मग काय आहे मेजरमेंट? मेजरमेंट इज नथिंग बट द कम्पॅरिझन ऑफ द अननोन क्वांटिटी विथ नोन क्वांटिटी ऑफ द सेम काइंड. कळलं? डेफिनेशन आहे, पण मिनिंग काय आहे त्याचं तुम्हाला इथं कळलेलं आहे. बरोबर. असंच आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक गोष्टीचा मिनिंग समजून घ्यायचा आहे आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूनं जे इम्पॉर्टंट आहे ते पण बघायचं आहे. कारण ते काय करतील, तुम्हाला डेफिनेशन देतील आणि विचारतील ही कशाची डेफिनेशन आहे, मेजरमेंटची डेफिनेशन आहे, आपल्याला माहीत आहे. बरोबर. तो अशा प्रकारे हे झालं मेजरमेंट. आता लक्षात घ्या, कोणते पण मेजरमेंट डिफाईन करताना तुम्हाला दोन गोष्टी गरजेच्या असतात. हे तर फक्त तुम्ही मेजर केलं, पण मेजर करताना इथं जर बघितलं ना तुम्ही, तर हे मेजरमेंट ज्यावेळेस मला लिहायचं होतं, बरोबर, राईट करायचं होतं, त्यावेळेस मी काय लिहिलं 2 kg 1 kg. मग हे 1 kg काय आहे, हे 2 kg काय आहे, मी असं का बरं लिहिलेलं आहे? तर इथं दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात, व्यवस्थित लक्षात घ्या. सर कोणत्या दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात, लक्षात घ्या. इथं बघा, इथं जर बघितलं तर 2 important things are there. 2 important things are there to in the measurement. त्या मेजरमेंटला रिप्रेझेंट करण्यासाठी तुम्हाला दोन गोष्टी इम्पॉर्टंट असतात. कोणत्या दोन गोष्टी? फर्स्ट आहे युनिट ऑफ मेजरमेंट, फर्स्ट आहे युनिट ऑफ मेजरमेंट, आणि दुसरं काय आहे, नंबर ऑफ युनिट, नंबर ऑफ युनिट. सर हे काय आहे युनिट ऑफ मेजरमेंट आणि नंबर ऑफ युनिट? तर इकडे लक्ष द्या. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की 2 kg शुगर होती, 2 किलो शुगर होती आणि 1 किलो शुगर होती, तर मी ज्यावेळेस म्हटलं 2 किलो शुगर, तर त्यावेळेस मी काय केलं, एक फिजिकल क्वांटिटी, कोणती फिजिकल क्वांटिटी आपण इथं बघितली, मास. बघा, हे जे शुगर होतं ना, शुगर, हे जे शुगर होती, ही शुगर तुम्ही कशामध्ये मोजणार आहे रे? ही शुगर तुम्ही किलोग्रॅममध्ये मोजणार आहे, पण कोणत्या क्वांटिटीला मेजर करणार आहे? हे जे शुगरचं मास आहे ना, मास, या मासला तुम्ही मेजर करणार आहे. मग ती मास एक झाली तुमची फिजिकल क्वांटिटी. ज्यास मी म्हटलं की एक रोड आहे आणि ह्या रोडची मला लेंथ मेजर करायची आहे, मग लेंथ काय झाली तुमची फिजिकल क्वांटिटी, आणि त्याला मेजर कशामध्ये करणार? मीटरमध्ये. ते मीटर झालं तुमचं युनिट. युनिटला आपण डिटेलमध्ये बघणारच आहोत, पण काय झालं, हे लेंथ आहे तुमची फिजिकल क्वांटिटी आणि त्याला मेजर करता येते आहे युनिट. कळतंय? लक्षात येतं आहे? मग आता इथं लक्षात द्या, ज्यावेळेस मी म्हटलं 2 kg ऑफ दी शुगर, काय म्हटलं मी, 2 kg ऑफ दी शुगर. आता इथं लक्षात घ्या, इथं kg जे आहे, kg म्हणजे तुमच्या मेजरमेंटचं युनिट, ते जे काही स्टँडर्ड युनिट आहे. युनिट काय असतं लक्षात घ्या, युनिट म्हणजेच इट इज नथिंग बट दी स्टँडर्ड क्वांटिटी. काय म्हणतोय मी, अमाऊंट ऑफ क्वांटिटी दॅट इज डिफाईन्ड बाय लॉ. Amount of quantity or magnitude of a quantity defined and adopted by the convention or law, and that can be used as a standard. That can be used as a standard. सर डोक्यावरनं गेलं, कळलं नाही, लक्षात घ्या. मी स्टँडर्ड वेनं ठरवून घेतलेलं आहे की एवढं मास असेल तर त्याला 1 किलो म्हणायचं. आला सिंपल लक्षात? काय म्हटलंय मी, की आपल्या ज्या वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन आहे, इंडियन स्टँडर्ड्स आहे, ज्या वर्ल्डमध्ये स्टँडर्ड्स आहे, त्यांनी ठरवून घेतलेलं आहे की जर एवढं मास जर असेल तर याला 1 kg म्हणायचं, किंवा त्यांनी ठरवून घेतलेलं आहे की जर एवढी लेंथ असेल तर त्याला 1 मीटर लेंथ म्हणायचं. हे त्यांनी ठरवून घेतलेलं आहे. मग हा 1 kg जो आहे हा झाला स्टँडर्ड युनिट. हा काय झाला, स्टँडर्ड युनिट. मग युनिट जर तुम्हाला विचारलं जात असेल तर युनिट इज नथिंग बट दी magnitude of a quantity that is defined or adopted by convention or by law which can be used as a standard. व्हिडिओ पॉज करा, लिहून घेऊ शकता किंवा आपल्या नोट्समध्ये ते दिलेलंच आहे. बरोबर. मग हे झालं युनिट. मग ह्या युनिट जे असताना kg असू शकतं, मीटर असू शकतं, त्याला आपण परत डिटेलमध्ये बघणारच आहोत. बरोबर. तर ह्याला काय म्हणणार तुम्ही, युनिट. मग इथं जो हा kg आहे ना, हा kg आहे युनिट ऑफ मेजरमेंट. आणि असे किती युनिट आपण घेतले, आपलं युनिट काय आहे, युनिट आहे 1 kg. मग असे किती युनिट आपण इथं घेतलेले आहे, 2 युनिट घेतलेले आहे. मग दिस इज नथिंग बट दी नंबर ऑफ युनिट. दिस इज नथिंग बट दी नंबर ऑफ युनिट. एक्झाममध्ये प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, एक्झाममध्ये देतील 5 kg, बरोबर, आणि विचारतील इन दी 5 kg दी 5 रिप्रेझेंट. मग 5 काय रिप्रेझेंट करतो, 5 रिप्रेझेंट करतो नंबर ऑफ युनिट. कारण स्टँडर्ड युनिट काय आहे, स्टँडर्ड युनिट आहे 1 kg. पण आता लिहिताना किती लिहितोय, 5 kg, म्हणजे 1 kgचे आपण 5 युनिट घेतलेले आहे इथं. लक्षात आलं? आता सगळ्यांना कळालं असेल किती काय घेतले आपण, 5 युनिट घेतलेले आहे. मग त्याला म्हणायचं नंबर ऑफ युनिट आणि याला म्हणायचं युनिट. लक्षात आलं का सगळ्यांना? मग आता सर मला सांगा, हे जे मेजरमेंट करायची गरज काय आहे आपल्याला,
बरोबर ना. मेजरमेंट काय आहे ते तर कळलं, ते कसं मेजर करतोय हे पण कळलं, पण हे सगळं करायचं कशासाठी, याची गरज काय आहे लक्षात घ्या. कोणत्या पण ज्या फेनॉमेना आपल्या आजूबाजूला घडत असतात, जसं आपण बघितलं की इथं फिजिकल वर्ल्ड होतं आणि त्या फिजिकल वर्ल्डमध्ये वेगवेगळ्या गोष्टी घडत आहे, त्या गोष्टींना आपल्याला रिप्रेझेंट करण्यासाठी एक लॉ बनवण्यासाठी ह्या गोष्टी गरजेच्या असतात. जसं तुम्ही 9वीला किंवा 10वीला बघितलं असेल न्यूटनचा फर्स्ट लॉ, मोशन्स लॉ, बरोबर. मग न्यूटनचे जे तुम्ही मोशन लॉ बघितले ना, त्या मोशन लॉमध्ये तुम्ही बघितलं असेल बघा, मोशन्स लॉमध्ये काय बघितलं, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टॉईस एस, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. मग हे जे लॉज तुम्ही जर बघितले, व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी, याच्यामध्ये तुम्हाला व्हेलॉसिटीची माहिती असणं गरजेचं आहे, व्हेलॉसिटी मेजर करणं गरजेचं आहे. किती व्हेलॉसिटी आहे, परत इथं पण इनिशियल व्हेलॉसिटी आहे, ती व्हेलॉसिटी किती आहे ते मेजर करणे गरजेचं आहे. म्हणजेच काय म्हणू शकतो मी, टू आयडेंटिफाय व्हेरियस लॉज. नेसेसिटी ऑफ द मेजरमेंटमध्ये फर्स्ट नेसेसिटी काय आहे, टू आयडेंटिफाय व्हेरियस लॉज, ही झाली फर्स्ट नेसेसिटी. तुम्ही रनिंग नोट्समध्ये लिहू शकता. नेसेसिटी ऑफ द मेजरमेंट काय आहे, फर्स्ट टू आयडेंटिफाय द व्हेरियस लॉज. त्याच्यानंतर काय म्हणू शकतो मी, सेकंड नेसेसिटी काय बघा, ॲक्युरेट प्रिडिक्शन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. सर व्हॉट इज द ॲक्युरेट प्रिडिक्शन, लक्षात घ्या. मला सांगा, जर मी इथं ही जी फिजिकल क्वांटिटी आहे मास, ही कोणती फिजिकल क्वांटिटी होती, मास. ह्या मासला जर मला व्यवस्थित मेजर करायचं, व्यवस्थित सांगायचं असेल की हे मास किती आहे, तुम्हाला जर अशी शुगर आणून दिली, एवढी शुगर आणून दिली तुम्हाला, लेट्स से एवढी शुगर तुम्हाला आणून दिली आणि सांगितलं ही किती शुगर आहे. अरे बाबा, ही शुगर जर तुम्हाला सांगायची असेल तर तुम्हाला मेजर तर करावं लागेल ना. दॅट इज द नेसेसिटी ऑफ द मेजरमेंट. ह्या फिजिकल क्वांटिटीचं प्रिडिक्शन आपल्याला करायचं आहे, ती ॲक्युरेट प्रिडिक्शन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. मग दुसरं नेसेसिटी, दुसरी गरज काय आहे मेजरमेंटची, ती ॲक्युरेट प्रिडिक्शन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. लक्षात आलं. त्याच्यानंतर नेक्स्ट लक्षात घ्या, फिजिकल क्वांटिटीची नेक्स्ट नीड काय आहे, क्वालिटी अश्युरन्स ऑफ द प्रोडक्ट. सर क्वालिटी अश्युरन्स ऑफ द प्रोडक्ट म्हणजे काय, लक्षात घ्या. थोडं हाय टेक्निकल वाटतंय, काहीच नाही, लक्षात घ्या. क्वालिटी अश्युरन्स ऑफ द प्रोडक्ट म्हणजे काय, सपोज फॉर एक्झाम्पल, सपोज दिस इज अ मार्कर. हा काय आहे, मार्कर आहे. हा मार्कर फॅक्टरीमध्ये डिझाईन करताना त्यांनी सांगितलं की काहीतरी एल लेंथ याची ठेवायची आहे, आणि त्यानंतर मार्कर ज्या वेळेस प्रोडक्शन होऊन बाहेर आला आणि मला आता मला बघायचं आहे की जेवढी मी लेंथ सांगितली होती, जेवढ्या लांबीचा मार्कर मी बनवायला लावला होता, तेवढा मार्कर बाहेर आला आहे की नाही हे तुम्हाला कसं कळणार, तुम्हाला त्याची लेंथ मेजर करावं लागेल ना. दिस इज द नेसेसिटी ऑफ द मेजरमेंट. म्हणजेच काय, क्वालिटी अश्युरन्स ऑफ द प्रोडक्ट. जो प्रोडक्ट बनतोय त्याची क्वालिटी चेक करण्यासाठी तुम्हाला त्याची मेजरमेंट करणं गरजेचं आहे. ही झाली थर्ड नेसेसिटी. सो आता परत रिपीट करा माझ्या मागं. काय सांगतोय मी, व्हॉट इज द नेसेसिटी ऑफ द मेजरमेंट, फर्स्ट टू आयडेंटिफाय द व्हेरियस लॉज, जसं आपण बघितले न्यूटनचे लॉ आणि वेगवेगळे लॉज आहेत. सेकंड मी काय सांगितलं, ॲक्युरेट प्रिडिक्शन ऑफ द फिजिकल क्वांटिटी. थर्ड मी काय सांगितलं, क्वालिटी अश्युरन्स ऑफ द प्रोडक्ट. दिस वॉज द नेसेसिटी ऑफ द मेजरमेंट. मेजरमेंट आपण का करायचं हे आपण बघितलं. आता लक्षात घ्या, मी किती केव्हाचं बोलतो आहे, फिजिकल क्वांटिटी. मग सर फिजिकल क्वांटिटी काय आहे, लक्षात घ्या. आता नेक्स्ट आपला टॉपिक असणार आहे फिजिकल क्वांटिटी. बघा, ज्यावेळेस मी तुम्हाला रोडची लेंथ मोजायला लावली, ज्यावेळेस मी तुम्हाला शुगरचं वजन मोजायला लावलं किंवा वेट मोजायला लावलं, त्यावेळेस तुम्ही ॲक्च्युली मोजलं काय, तुम्ही काय मोजलं, तुम्ही मोजताना त्या रोडची लेंथ मोजली. मग जी लेंथ आहे ना, ती लेंथ आहे तुमची फिजिकल क्वांटिटी. जी फिजिकली तुम्ही मेजर करताय दॅट इज द फिजिकल क्वांटिटी. ज्यावेळेस मी तुम्हाला शुगर वेट घ्यायला लावलं होतं, शुगर मेजर करायला लावली होती, त्यावेळेस तुम्ही शुगरचं काय मेजर केलं, शुगरचं मास मेजर केलं. किती मास आहे ते मेजर केलं. मग मास आहे तुमची फिजिकल क्वांटिटी. क्लिअर होत आहे का. सो दिस इज ऑल अबाउट द फिजिकल क्वांटिटी. मग आता बघा, आपल्याकडे भरपूर फिजिकल क्वांटिटी आहेत आणि त्या फिजिकल क्वांटिटीला आपण बेसिकली 2 टाईप्समध्ये डिवाईड करतो. हे व्यवस्थित लक्षात घ्यायचं आहे मित्रांनो, कारण याच्यावरती एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. आता इथं लक्षात घ्या, इथं जर बघितलं तर फिजिकल क्वांटिटी जी आहे, फिजिकल क्वांटिटी जी आहे, तर फिजिकल क्वांटिटीला आपण 2 टाईप्समध्ये डिवाईड करू शकतो. कोणकोणते 2 टाईप्स. फर्स्ट टाईप आहे फंडामेंटल क्वांटिटी. आणि सेकंड टाईप आहे डिराइव्ड क्वांटिटी. आता इथं लक्षात घ्या, व्यवस्थित लक्षात घ्यायचं. आता बघा, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ह क्वांटिटी. क्वांटिटी काय आहे, क्वांटिटी म्हणजे एक गोष्ट की जी तुम्हाला मेजर करताय. मी म्हटलं
आणि युनिट्स माहीत होण्यासाठी आपल्याला त्याला डिवाइड करणं गरजेचं आहे. कसं डिवाइड करणं आहे गरजेचं लक्षात घ्या. फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. आता मी डेफिनेशन सांगतोय, डेफिनेशन करा, व्यवस्थित कान देऊन लक्ष द्यायचं आहे, कान उघडे ठेवा. काय म्हणतोय मी? फंडामेंटल क्वांटिटी इज दी फिजिकल क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी फॉर इट्स मेजरमेंट. कळलं? नाही कळलं? बघू त्याला. लक्षात घ्या. डिराइव्ड क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी इज दी क्वांटिटी विच डज नॉट डिपेंड अपॉन एनी अदर, सॉरी हे कशात सांगितलं होतं? फंडामेंटल क्वांटिटी. डिराइव्ड क्वांटिटी काय आहे? Derived quantity is the quantity which are depend upon one or more fundamental quantities for its measurement. सर डेफिनेशन फक्त एवढंच कळलं की ह्या डिराइव्ड क्वांटिटी ज्या आहेत त्या ह्या क्वांटिटीवरती डिपेंड करत्या फॉर इट्स मेजरमेंट. लेट्स टेक द एक्झाम्पल ले लेते. बघा आता इथं लक्षात घ्या. सपोज मी तुम्हाला इथं रोडची लेंथ मेजर करायला लावली. ह्या रोडची काय करा तुम्ही? लेंथ मेजर करा. आणि इथं सांगितलं की एक कार आहे, कार कशी काढणार? अशी कार आहे, बरोबर? ही काय आहे? एक कार आहे. आणि ह्या कारची तुम्हाला काय करायचं आहे? ह्या कारची तुम्हाला व्हेलॉसिटी मेजर करायची आहे. सर ज्यावेळेस मला ही लेंथ मेजर करायची होती त्यावेळेस मी डायरेक्ट टेप घेतला आणि टेपनं लेंथ मेजर केली आणि ती मेजर केलेली लेंथ मला भेटली मीटरमध्ये काहीतरी लेंथ भेटलेली आहे. पण ज्यावेळेस सर मला ह्या गाडीचं, ह्या कारचं ज्यावेळेस व्हेलॉसिटी मेजर करायची होती त्यावेळेस मला दोन गोष्टी कॅल्क्युलेट करणं गरजेच्या होत्या की किती टायमामध्ये गाडी किती डिस्टन्स पुढं जाते आहे. म्हणजे गाडीनं ट्रॅव्हल केलेलं डिस्टन्स मीटरमध्ये आणि किती टायमामध्ये केलं तो ट्रॅव्हल टाईम सेकंदमध्ये मी कॅल्क्युलेट केला आणि त्यावरनं मला व्हेलॉसिटी भेटली मीटर पर सेकंदमध्ये. म्हणजे सर ज्यावेळेस ही व्हेलॉसिटी मला मेजर करायची होती त्यावेळेस मला दोन क्वांटिटी कॅल्क्युलेट कराव्या लागल्या, दॅट इज मीटर म्हणजेच लेंथ आणि सेकंद म्हणजेच टाईम. पण ज्यावेळेस मला लेंथ मेजर करायची होती त्यावेळेस मला कोणत्याच दुसऱ्या क्वांटिटीवर डिपेंड राहायची गरज नाही आहे. मी डायरेक्ट लेंथ मेजर केली मीटरमध्ये. पण ज्यावेळेस मी व्हेलॉसिटी मेजर केली त्यावेळेस मला दोन क्वांटिटीवर डिपेंड राहणं गरजेचं होतं. एक म्हणजे लेंथ दॅट इज मीटर आणि एक म्हणजे टाईम दॅट इज सेकंद. म्हणजेच काय? डिराइव्ड क्वांटिटी अशा क्वांटिटीज आहे की त्याच्या मेजरमेंटसाठी आपण या फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड आहोत. आणि फंडामेंटल क्वांटिटी अशा फिजिकल क्वांटिटी आहे की त्याच्या मेजरमेंटसाठी आपण कोणत्याच क्वांटिटीवर डिपेंड नाही आहे. आता क्लिअर झालं असेल? अजून पण कळलं नसेल तर ज्यावेळेस आपण याचे एक्झाम्पल लिहू त्यावेळेस तुमच्या आणखी लक्षात येईल. आता लक्षात घ्या. मग सर फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या आहेत? कोणत्या क्वांटिटीजला आपण फंडामेंटल क्वांटिटी म्हणणार? तर बघा लक्षात घ्या. फंडामेंटल क्वांटिटी ज्या आहे टोटली आपल्याकडे 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. ऐकायला नाही आलं? किती फंडामेंटल क्वांटिटी आहे? 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत. मग कोणकोणत्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत लक्षात घ्या. जे आपले स्टँडर्ड्स आहेत, जे काही आपले BIS असेल किंवा वर्ल्ड ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत त्यांनी सगळ्यांनी मिळून एक स्टँडर्ड ठरवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की 7 फंडामेंटल क्वांटिटी आहे की त्याचा यूज करून तुम्ही कोणती पण क्वांटिटीज मेजर करू शकता. मग कोणत्या 7 फंडामेंटल क्वांटिटी आहेत लक्षात घ्या. फर्स्ट क्वांटिटी आहे लेंथ. फर्स्ट मी काय म्हणतोय? फर्स्ट मी म्हणतोय लेंथ. लेंथ इज दी वन ऑफ दी फंडामेंटल क्वांटिटी. आता इथं लक्षात घ्या. लेंथ तुम्ही कोणत्या युनिटमध्ये मेजर करणार? लेंथ मेजर करत असतो स्टँडर्ड वेनं मीटरमध्ये मेजर करत असतो. मग सर याला राईट करताना पूर्ण मीटर लिहिणार का? नाही, त्यासाठी आपण वापरतो सिम्बॉल. मग मीटरसाठी सिम्बॉल काय आहे? एम. एम इज द सिम्बॉल फॉर द मीटर. नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी आपले काय आहे? मास. सर मास आता आठवलं की आम्ही शुगर मेजर केली होती. मग शुगर कशामध्ये मेजर केली होती? कोणतं युनिट होतं? शुगरचं युनिट होतं किलोग्रॅम. सो जी सेकंड मास आपली फंडामेंटल क्वांटिटी आहे ते आहे कशामध्ये मेजर करतो आपण? किलोग्रॅममध्ये. आणि त्यासाठी युनिट सिम्बॉल काय वापरतो? kg. त्यानंतर थर्ड आपल्याकडे फंडामेंटल क्वांटिटी आहे लेंथ, मास आणि टाईम. आणि टाईम आपण कशामध्ये मेजर करतो? सर टाईम आम्ही कोणत्या पण युनिटमध्ये मेजर करू शकतो, पण टाईम मेजर करताना स्टँडर्डली आपण मेजर करतो सेकंदमध्ये. मग सर सेकंदमध्ये मेजर केल्यानंतर जर आम्हाला सिम्बॉल द्यायचा असेल, लिहायचा असेल तर आम्ही कशात लिहिणार? 10 सेकंद आम्ही कसं लिहिणार? 10s. म्हणजे s इज द सिम्बॉल फॉर द सेकंद. त्यानंतर नेक्स्ट आहे फिजिकल फंडामेंटल क्वांटिटी टेम्परेचर. सर टेम्परेचर आम्ही जनरली डिग्री सेल्सिअसमध्ये बोलतो, पण स्टँडर्डली जो डिफाईन केलेला आहे टेम्परेचर तुम्ही केल्व्हिनमध्ये डिफाईन करता. मग टेम्परेचरचं जे युनिट आहे ते आहे केल्व्हिन आणि त्याला राईट करताना जो सिम्बॉल वापरला तो सिम्बॉल आहे K.
त्याच्यानंतर फिफ्थ तुमची फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिकल करंट. इलेक्ट्रिकल करंट. मग आता सर इलेक्ट्रिकल करंट आम्ही आत्तापर्यंत बघितलं की आम्ही ॲम्पियरमध्ये मेजर करत होतो, बरोबर. तो ॲम्पियर जो आहे ते आहे तुमचं युनिट. इलेक्ट्रिकल करंटचं काय आहे, ॲम्पियर युनिट आहे. जसं व्होल्टेजचं व्होल्ट युनिट आहे तसं इलेक्ट्रिकल करंटचं ॲम्पियर युनिट आहे. आणि त्या ॲम्पियर युनिटचा सिम्बॉल काय वापरणार तुम्ही, ए. 10 ॲम्पियर लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहिता, 10A, म्हणजे ए काय आहे त्याचा सिम्बॉल. ह्या झाल्या 5 फंडामेंटल क्वांटिटीज. त्याच्यानंतर नेक्स्ट फंडामेंटल क्वांटिटी आहे अमाऊंट ऑफ सबस्टन्स. तो मॅटर किती आहे हे मेजर करण्यासाठी आपल्याला एक सेपरेट फंडामेंटल क्वांटिटी दिलेली आहे, दॅट इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. अमाऊंट ऑफ सबस्टन्स. मग अमाऊंट ऑफ सबस्टन्स कशामध्ये मेजर करणार, अमाऊंट ऑफ सबस्टन्स मेजर करण्यासाठी आपल्याला युनिट दिलेलं आहे मोल. तुम्ही कदाचित नाव ऐकलं पण असेल, मोल. आणि त्याला जे सिम्बॉल वापरतो तो पण आपण वापरत असतो, MOL, मोल. क्लिअर येतं आहे का, लक्षात येतं आहे का, येतं आहे, बरोबर. हे झाले किती, 6 फिजिकल क्वांटिटी. त्याच्यानंतर 7th फिजिकल क्वांटिटी आहे लुमिनस इंटेन्सिटी. सर ही लुमिनस इंटेन्सिटी काय आहे, लुमिनस इंटेन्सिटी आहे लाईटची इंटेन्सिटी मेजर करण्यासाठी. आणि ती इंटेन्सिटी आपलं युनिट असतं कॅन्डेला. काय युनिट वापरतो आपण, कॅन्डेला. आणि त्याला राईट करताना सिम्बॉल वापरतो CD. काय वापरतो, CD. आता इथं लक्षात घ्या, या 7 काय आहे फंडामेंटल क्वांटिटीज आहे. एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की आपण हे फिजिकल क्वांटिटीज किती क्वांटिटीमध्ये डिवाइड करतो, तर 2. एक फंडामेंटल, एक डिराईव्ह. मग फंडामेंटल क्वांटिटी कोणकोणत्या आहे, तर ह्या 7 आपल्या फंडामेंटल क्वांटिटी आहेत. ही फंडामेंटल क्वांटिटीची नावं आहे, ही फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट्स आहे, आणि फंडामेंटल क्वांटिटीचे काय आहे, सिम्बॉल आहे. मग आता इथं लक्षात घ्या, फंडामेंटल क्वांटिटीसाठी जे पण आपण युनिट वापरतो त्याला म्हणायचं फंडामेंटल युनिट. जे काही नाव असेल तेच देऊन टाकायचं. काय, फंडामेंटल क्वांटिटी असेल तर फंडामेंटल युनिट. मग आता इथं लक्षात घ्या, फंडामेंटल क्वांटिटीचं हे मीटर काय झालं, फंडामेंटल युनिट. ह्या मास या फंडामेंटल क्वांटिटीचं युनिट काय झालं, kg. अशा प्रकारे म्हणजे हे जे युनिट्स आहे याला म्हणतो आपण फंडामेंटल युनिट्स. व्यवस्थित नोट डाऊन करा. तसं आपण ज्या नोट्स प्रोव्हाइड केले त्यात ते सगळं दिलेलंच आहे, बरोबर. नेक्स्ट लक्षात घ्या. आता ह्या झाल्या फंडामेंटल क्वांटिटी. नेक्स्ट आहे डिराइव्ड क्वांटिटी. नेक्स्ट काय आहे, डिराइव्ड क्वांटिटी. मग आता बघा, डिराइव्ड क्वांटिटी जसं आपण एक्झाम्पल दिलं व्हेलॉसिटी, की व्हेलॉसिटी मेजर करताना मला लेंथची गरज पडली होती मीटरची, आणि टाईमची गरज पडली होती सेकंडची. म्हणजेच मी काय म्हटलं की ह्या 2 फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करून तुम्ही एक डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे व्हेलॉसिटी मेजर केली होती. मग आपण तीच डेफिनेशन सांगितली की डिराइव्ड क्वांटिटी मेजर करण्यासाठी तुम्हाला एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त फंडामेंटल क्वांटिटीची गरज पडू शकते. मग सर कोणकोणते एक्झाम्पल आहे, डिराइव्ड युनिटचे भरपूर एक्झाम्पल आहे, डिराइव्ड क्वांटिटीचे भरपूर एक्झाम्पल आहे. अशी क्वांटिटी की ज्याच्यामध्ये तुम्हाला नंबर ऑफ फंडामेंटल क्वांटिटीची गरज आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं व्हेलॉसिटीचं सांगितलं, तर व्हेलॉसिटी कशात मेजर करणार, मीटर पर सेकंड. आणि इथं बघितलं मी की मीटर लेंथ मेजर करावं लागते, सेकंड टाईम मेजर करावं लागते, बरोबर. नेक्स्ट सपोज मी तुम्हाला कॅल्क्युलेट करायला लावलं एरिया. मला सेकंड मी सांगतो एरिया कशामध्ये मेजर करणार आहे, सर एरिया जर रेक्टँगलचं सांगितलं तर लेंथ इंटू ब्रेड्थ, आणि त्याचं युनिट असतं सर मीटर स्क्वेअर. मग मीटर स्क्वेअर जर त्याचं युनिट असतं तर त्याला मी असं मीटर इंटू मीटर लिहू शकतो. म्हणजे 2 वेळा मला लेंथ मेजर करावी लागली, म्हणजे मी 2 फंडामेंटल क्वांटिटी किंवा एक फंडामेंटल क्वांटिटीवरती डिपेंड आहे ह्या एरिया मेजर करण्यासाठी. कोणत्या फंडामेंटल क्वांटिटीवर, लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीवर मी डिपेंड आहे. म्हणजे एरिया आपली झाली डिराइव्ड क्वांटिटी. मी तुम्हाला सेम व्हॉल्यूम जर कॅल्क्युलेट करायला लावलं तर व्हॉल्यूम काय असणार आहे, मीटर इंटू मीटर इंटू मीटर. मग हा मीटर क्यूब काय असणार आहे, तुमची डिराइव्ड क्वांटिटी. कळलं. आणि हे जे मीटर स्क्वेअर आहे हे आहे युनिट, मीटर पर सेकंद आहे व्हेलॉसिटीचं युनिट, मीटर क्यूब आहे व्हॉल्यूमचं युनिट. डिराइव्ड क्वांटिटीचे जे काही युनिट असतील त्याला म्हणायचं डिराइव्ड युनिट. त्याला काय म्हणणार तुम्ही, डिराइव्ड युनिट. लक्षात घ्या व्यवस्थित, डिराइव्ड क्वांटिटीचं डिराइव्ड युनिट, फंडामेंटल क्वांटिटीचं फंडामेंटल युनिट. क्लिअर. आता लक्षात घ्या, मग वेगवेगळ्या डिराइव्ड क्वांटिटीज आहे त्या ऑलरेडी तुम्ही बघितलेल्या असाल. बघा आता जसं तुम्ही फोर्स जर बघितलं तर फोर्स तुम्ही कशात रिप्रेझेंट करता, न्यूटनमध्ये. पण न्यूटन म्हणजेच काय आहे, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग kg, आता बघा लेट मी राईट ओव्हर हिअर, मी राईट करतो इथं. फोर्स जर मी म्हटलं तर फोर्स तुम्ही न्यूटनमध्ये म्हणता, पण हा न्यूटन काय आहे, मास इंटू ॲक्सलरेशन. आणि म्हणजेच मी काय म्हणू शकतो, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मला सांगा सर, हे ज्यावेळेस मला फोर्स मेजर करायचा होता तर फोर्स मेजर करण्यासाठी मला मास मेजर करावं लागलं, मला लेंथ मेजर करावी लागली, मला टाईम मेजर करावा लागला. म्हणजे ही क्वांटिटी मला मेजर करण्यासाठी 3 फंडामेंटल क्वांटिटीजवर डिपेंड राहावं लागलं. दॅट इज दी kg म्हणजे मास, त्याच्यानंतर मीटर म्हणजे लेंथ, आणि s म्हणजे टाईम. मग त्याला म्हणणार मी डिराइव्ड क्वांटिटी. लक्षात आलं.
ओके, आता तुम्हाला क्लिअर झालं असेल हे. आता इथं लक्षात घ्या, ज्या काही फंडामेंटल क्वांटिटीज आहे, ज्या काही डिराईव्ड क्वांटिटीज आहे, त्याचे टेबल्स स्टडी मटेरियल सेक्शनमध्ये ॲपमध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे. त्याला व्यवस्थित सगळ्या क्वांटिटीजला लक्षात ठेवायचं आहे. एक्झाममध्ये डायरेक्टली तुम्हाला युनिट विचारले जातात. तुम्हाला एखादी डिराईव्ड क्वांटिटी दिली जाते, सपोज तुम्हाला वर्क ही डिराईव्ड क्वांटिटी दिली, मग वर्कचं तुम्हाला युनिट विचारलं जाईल, बरोबर. किंवा फंडामेंटल क्वांटिटी एखादी दिली, सपोज अमाऊंट ऑफ सबस्टन्स, मग त्याचं युनिट तुम्हाला विचारलं जाईल. ल्युमिनेसेंट इंटेन्सिटी त्याचं युनिट तुम्हाला विचारलं जाईल. क्लिअर. आता सर, हे फंडामेंटल क्वांटिटीज जर आम्ही यूज जर केला तर आम्ही सगळ्या क्वांटिटी मेजर करू शकतो का? कारण बघा, सगळ्या ठिकाणी बघितलं तर आपण ज्या क्वांटिटीज मेजर करायच्या आहे, व्हेलॉसिटी असेल, ॲक्सलरेशन असेल, व्हॉल्यूम असेल, फोर्स असेल, तर ते मेजर करण्यासाठी आपण ह्या 7 पैकीच कोणत्या तरी फंडामेंटल क्वांटिटी यूज करतोय. म्हणजे या 7चा यूज करून आपण सगळ्या क्वांटिटीज मेजर करू शकतो ना. चला, मग आता तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, बरोबर. आता बघा, सपोज मी तुम्हाला सांगितलं की ह्या 2 लाईन्स आहे, ह्या 2 लाईनमधला अँगल मेजर करा. सर, अँगल कशामध्ये मेजर करणार? अँगल तर आपण थिटा म्हणत असतो, त्या अँगलला आपण थिटा म्हणत असतो. मग हा थिटा जो अँगल आहे त्याला युनिट काय देणार आपण? त्याला युनिट मीटरचं देऊ शकतो का? नाही देऊ शकत सर, ती लेंथ नाही आहे. केजी देऊ शकतो का? नाही देऊ शकत, कारण ती मास नाही आहे. सेकंद देऊ शकत? नाही देऊ शकत, कारण तो टाईम मेजर नाही करत आहे आपण. केल्विन देऊ शकतो का? नाही देऊ शकत, कारण आपण टेम्परेचर मेजर नाही करत आहे. इलेक्ट्रिकल करंट मेजर करतोय का? नाही. मग ॲम्पियर पण नाही देऊ शकत. सर, मोल देऊ शकतो का? नाही देऊ शकत, कारण अमाऊंट ऑफ सबस्टन्स आपण नाही मेजर करत आहे. सर, मग ल्युमिनसची लाईटची इंटेन्सिटी मेजर करतो का? नाही. मग कॅन्डलला नाही देऊ शकत. मग सर, या फंडामेंटल क्वांटिटीचा यूज करून तर आपण करू शकत नाही. मग आता यांना मेजर कसं करणार? याला युनिट कोणतं देणार? किती थिटा आहे, किती अँगल आहे, मी कसं बोलणार? जसं मी म्हणतो होतो की 2 kg शुगर होती, मग इथं कसं म्हणणार मी? हा अँगल किती आहे? आता याच्यासाठी लक्षात घ्या, जे स्टँडर्ड युनिट आहे त्याहून आणखी 2 फंडामेंटल एक्स्ट्रा क्वांटिटीज आपण डिफाईन केलेल्या आहेत. त्याला म्हणतात सप्लिमेंटरी क्वांटिटी. म्हणजे या फंडामेंटल क्वांटिटीला सप्लिमेंटरी म्हणून आपण 2 एक्स्ट्रा क्वांटिटी डिफाईन केलेल्या आहे. त्याला म्हणतात सप्लिमेंटरी क्वांटिटी. बट माय डिअर फ्रेंड्स, मित्रांनो, तुम्हाला जर एक्झाममध्ये विचारलं तर किती क्वांटिटी सांगणार? 2च. कोणत्या? फंडामेंटल आणि डिराईव्ह. कारण जी सप्लिमेंटरी क्वांटिटी आहे ती फंडामेंटल क्वांटिटीज आहे. ती काय आहे? फंडामेंटल क्वांटिटीज आहे. लक्षात घ्या. क्लिअर आलं लक्षात? बघा, आता सप्लिमेंटरी क्वांटिटीज इज नथिंग बट दी डायमेन्शनलेस युनिट. इट इज अ डायमेन्शनलेस युनिट विच इज एम्प्लॉईड विथ दी फंडामेंटल क्वांटिटीज और फंडामेंटल युनिट. सर, जास्त इंग्लिश झालं, रिपीट करतो. बघा, लक्षात घ्या. सप्लिमेंटरी क्वांटिटीज, लेट मी राईट ओव्हर हिअर व्हॉट इज सप्लिमेंटरी. तुम्हाला लिहिल्यानंतर लक्षात येईल काय सप्लिमेंटरी क्वांटिटी. सर, सप्लिमेंटरी क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी, ती क्वांटिटी विच इज डायमेन्शनलेस. काय म्हणतोय मी? सर, डायमेन्शनलेस कळलं नाही. आपण डायमेन्शन आणि डायमेन्शन फॉर्म्युलेज आपण पुढं बघणार आहोत. फक्त इथं वर्ड लक्षात ठेवा, डायमेन्शनलेस. सप्लिमेंटरी क्वांटिटीज आर दी डायमेन्शनलेस क्वांटिटी विच आर एम्प्लॉईड विथ. ज्यासोबत आपण घेतलेलं आहे, कोणासोबत? एम्प्लॉईड विथ दी फंडामेंटल क्वांटिटीज. म्हणजे त्या फंडामेंटल क्वांटिटीजच आहेत. मग कोणत्या 2 सप्लिमेंटरी क्वांटिटी आपण डिफाईन केलेल्या आहे? तर फर्स्ट आहे प्लेन अँगल. फर्स्ट काय आहे? प्लेन अँगल. जसं आपण इथं म्हटलं होतं लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, तसं इथं काय आहे? प्लेन अँगल. मग ह्या प्लेन अँगलचं युनिट असणार आहे रेडियन आणि त्याचा सिम्बॉल पण असणार आहे RAD. RAD काय असणार आहे? सिम्बॉल. जसं बघा, लेन्थचं युनिट काय होतं? मीटर, त्याचा सिम्बॉल काय होता? M. तसं इथं प्लेन अँगलचा काय असणार? रेडियन, तर काय असणार आहे? RAD त्याचं सिम्बॉल. आणि दुसरा आहे आपली सप्लिमेंटरी क्वांटिटी सॉलिड अँगल. काय म्हटलंय मी? सॉलिड अँगल. आणि सॉलिड अँगल आपण मेजर करत असतो स्टे रेडियन आणि त्यासाठी युनिट आपण यूज करत असतो SR. त्यासाठी युनिट का आपण सिम्बॉल काय वापरतो? SR. व्यवस्थित लिहा इथं, SR. सॉलिड अँगल झाली क्वांटिटी, स्टे रेडियन झालं त्याचं युनिट आणि SR झालं त्याचं सिम्बॉल. सर, हे सगळ्या क्वांटिटी कळल्या, त्या पण कळल्या, पण हे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल काय आहे? दोन्ही पण तर अँगलच आहे. आता इथं लक्षात घ्या, जर मी तुम्हाला असे 2 लाईन्स काढल्या, 2 प्लेन काढले, लेट मी टेक दी 2 प्लेन्स ओव्हर हिअर. सपोज हे 2 प्लेन काढलेले आहे. इथं लक्षात घ्या, हे 2 प्लेन्स मी ड्रॉ केलेले आहे. हा असणार आहे तुमचा एक प्लेन, हा असणार आहे तुमचा दुसरा प्लेन. ह्या 2 प्लेनमधलं एक मिनटं, ओके, बघा इथं लक्षात घ्या, जरी मी असे 2 प्लेन जर घेतले तर ह्या 2 प्लेनमध्ये जो अँगल तयार होतो याला म्हणायचं प्लेन अँगल. किंवा 2D मध्ये जर 2 लाईनमध्ये अँगल तयार होत असेल तर याला म्हणायचं प्लेन अँगल. त्याला मेजर करणार तुम्ही रेडियनमध्ये. मग सर, सॉलिड अँगल काय आहे? सॉलिड अँगल
सॉलिड अँगल तुम्ही आठवा, आईस्क्रीमचा कोन खाल्ला आहे. आईस्क्रीमचा कोन जर बघितला तर त्या कोनमध्ये सॉलिड स्ट्रक्चरमध्ये किंवा सॉलिड फिगर्समध्ये जो इंटरनल अँगल तयार होतोय त्याला म्हणायचं सॉलिड अँगल. म्हणजे कसं लक्षात घ्या, सपोज मी जर इथं बघितलं दिस इज द कोन लाईक दिस, असं जर एक कोन जर बघितला तर हा कोन चारही साईडनं काय आहे, क्लोज आहे. चारही साईडनं क्लोज आहे आणि तो इंटरनली काहीतरी अँगल तयार करतोय, तो असणार आहे सॉलिड अँगल. त्याला काय म्हणायचं, सॉलिड अँगल. मग प्लेन अँगल जर असेल तर त्याला मेजर करायचं रेडियनमध्ये. रेडियन त्याचं युनिट आहे आणि त्याचा सिम्बॉल आहे RAD. सिमिलरली सॉलिड अँगल काय आहे, क्वांटिटी आहे, त्याचं युनिट काय आहे स्टेरेडियन आणि त्याला सिम्बॉल काय देणार SR. कळलं. तर ह्या सगळ्या झाल्या तुमच्या फिजिकल क्वांटिटी. कोणकोणत्या, फंडामेंटल क्वांटिटी आणि डिराइव्ड क्वांटिटी. आणि एक्स्ट्रा क्वांटिटी कोणती डिफाईन केलेली आहे, सप्लिमेंटरी क्वांटिटी. जे फंडामेंटल क्वांटिटीचे युनिट्स आहे त्याला म्हणायचं फंडामेंटल युनिट. जे डिराइव्ड क्वांटिटीचे युनिट आहे त्याला म्हणायचं डिराइव्ड युनिट. जे सप्लिमेंटरी क्वांटिटीचे युनिट्स आहे त्याला म्हणायचं सप्लिमेंटरी युनिट. क्लिअर, लक्षात आलं. ओके, आता लक्षात घ्या इथं हा सगळा जो सिनेरिओ आपण बघितला, हा दिस इज ऑल अबाउट द फिजिकल क्वांटिटी. हे सगळं आपण फिजिकल क्वांटिटीविषयी डिस्कशन केलेलं आहे. आपण इथं आज थांबूया, जास्त लेंदी लेक्चर नको बनवायला. ओके, आता बघा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय करूया, जे काही मल्टिपल्स आणि सब मल्टिपल्स आहे त्याच्यासाठी काही आपण प्रिफिक्स यूज करत असतो. सर कळलं नाही काही, लक्षात घ्या. सपोज मी लिहिलं 2 किलोमीटर होतं आणि त्याला मी लिहिताना लिहिलं 2 × 10³ मीटर. मग सर किलोमीटरचं मीटर केलं आणि आपण काय केलं, ह्या 2ला इथं काहीतरी मल्टिप्लाय टाकलेलं आहे, काहीतरी मल्टिप्लायर टाकलेलं आहे. याला म्हणायचं मल्टिपल्स. काय म्हणायचं, मल्टिपल्स. आणि जर सपोज 0.2 किलोमीटर होतं, सॉरी 0.2 मीटर आहे, बरोबर, 2 मीटर आहे आणि याला मला किलोमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर मी किलोमीटरमध्ये कन्वर्ट करताना कसं म्हणणार, 2 × 10⁻³ किलोमीटर. किंवाच मी असं याला काय म्हणू शकतो, 2/1000 किलोमीटर. मग आता बघा 1000 जो आहे याला मी वरती जाऊन 10⁻³ पण लिहू शकतो. याला म्हणतात सब मल्टिपल. हे झाले मल्टिपल, हे झाले सब मल्टिपल. मग कोणत्या सब मल्टिपलला किंवा कोणत्या मल्टिपलला किती रेज़ टू पॉवर यूज करायची, म्हणजे इथं किलोसाठी आपण 10⁻³ यूज केली तर मग किती गिगा काय असणार, नॅनो काय असणार, मायक्रो काय असणार, मेगा काय असणार, हे सगळे प्रिफिक्स आपल्याला बघायचे आहेत. त्याच्यानंतर आपण बघणार आहे सिस्टीम ऑफ युनिट. कोणकोणत्या वेगवेगळ्या सिस्टीम तयार केलेल्या आहे, CGS सिस्टीम असेल, FPS सिस्टीम असेल, MKS सिस्टीम असेल किंवा स्टँडर्ड इंटरनॅशनल SI युनिट सिस्टीम असेल. त्या सगळ्या सिस्टीम्स आपण बघणार आहोत इन डेप्थमध्ये. आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत डायमेन्शन अँड देअर फॉर्म्युला. आता डायमेन्शन फॉर्म्युला काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. आय होप की तुम्हाला हे सगळं आज जे एक्सप्लेन केलं ते कळलं असेल. ज्यांना कोणाला काही पण डाऊट असेल, जो आपण नंबर दिलेला आहे त्या नंबरला व्हॉट्सअप करा किंवा जे अँड्रॉइड ॲप आहे त्याच्या चॅट बॉक्स सेक्शनमध्ये तुम्ही तुमच्या क्वेरीज फुल तिथं राईट करू शकता. त्याला मी तिथं आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ओके, जी मुलं फर्स्ट टाईम बघत असाल त्यांसाठी सांगतो, हा जो व्हिडिओ लेक्चर आहे या व्हिडिओ लेक्चर सिरीज पूर्ण आपल्या गुरुकुल इंजिनिअरिंग अकॅडमी ॲपमध्ये अवेलेबल आहे. तुमचा जो सेम 1 आहे MSBTचा, तर त्यामध्ये जो मटेरियल सायन्स सब्जेक्ट आहे त्या मटेरियल सायन्समध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री आहे, बरोबर. तर पूर्ण व्हिडिओ लेक्चर सिरीज आपल्या ॲपमध्ये अवेलेबल आहे. तुमच्या सेमिस्टर एक्झामला गाईड करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. अँड विल अश्युअर की तुम्हाला मॅक्झिमम टू मॅक्झिमम मार्क्स भेटतील. कारण आपण काय करणार आहे की तुमचा जसा पेपर आहे त्याप्रमाणेच आपण नंबर ऑफ MCQs, नंबर ऑफ क्वेश्चन्स सॉल्व्ह करून घेणार आहोत. ओके, त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे क्लिअर आयडिया येणार आहे. ओके, सो थँक्यू. आपण इथं थांबूया. विल मीट इन टू दी नेक्स्ट लेक्चर. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूया. ओके, आणि ज्या नेक्स्ट गोष्टी सांगितल्या आहेत त्याला आपण डिटेलमध्ये डिस्कस करूया. ओके, गुड बाय.